शेळीपालन थोडक्यात माहिती. ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेळीपालन हा एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेळीपालन हे उपजीविकेचे साधन म्हणून खूप लोकप्रिय आहे. शेळ्यांचे दूध, मांस, खत आणि लोकर यांच्या विक्रीतून चांगले उत्पादन मिळते. चला तर मग शेळीपालनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. शेळीपालनाचे फायदे. कमी गुंतवणूक. शेळीपालनासाठी तुलनेने कमी गुंतवणूक लागते. यासाठी मोठ्या जागेची किंवा विशेष संरचनेची गरज नसते. ग्रामीण भागातील शेतकरी सहजतेने हा व्यवसाय सुरू करू शकतात. जलद पुनरुत्पादन. शेळ्या जलद पुनरुत्पादन करतात. एका वर्षात एका शेळीला 1 ते 2 करडं होतात. त्यामुळे शेळी पालनातून जलद उत्पन्न मिळवता येते. बहुउपयोगी उत्पादने. शेळ्यांपासून दूध, मांस, खत आणि लोकर यासारखी बहुउपयोगी उत्पादने मिळतात. त्यामुळे विविध प्रकारचे उत्पन्न मिळवता येते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना. शेळ्या प्रतिकूल हवामानातील परिस्थितीला तोंड देऊ शकतात. त्यांना कमी पाणी आणि चारा लागतो. त्यामुळे कोरडवाहू भागातही शेळीपालन शक्य होते. शेळीपालनाचे व्यवस्थापन. निवासस्थान. शेळ्यांना ठेवण्याची स्वच्छ, हवेशीर आणि सुरक्षित निवासस्थाने आवश्यक आहे. वातावरण. निवासस्थानाचे वातावरण कोरडे आणि स्वच्छ असावे. यामुळे शेळ्यांना आजार होण्याची शक्यता कमी होते. व्यवस्था. निवासस्थानात पुरेशी जागा असावी. शेळ्यांना आरामदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. सुरक्षा. निवासस्थान सुरक्षित असावे. वन्य प्राणी आणि चोरट्यांपासून शेळ्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आहार. शेळ्यांना संतुलित आहार देणे आवश्यक आहे. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, खनिजे यांचा समावेश असावा. चारा. शेळ्यांना हिरवा चारा, वाळलेला चारा आणि धान्यांचा समावेश असावा. पूरक आहार. काही वेळा पूरक आहार देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून येते. पाणी. स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे. आरोग्य व्यवस्थापन. शेळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काही प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. लसीकरण. शेळ्यांना नियमित लसीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना विविध रोगांपासून संरक्षण मिळते. नियमित तपासणी. शेळ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे त्वरित ओळखता येतात आणि योग्य उपचारही करता येतात. परजीवी नियंत्रण. शेळ्यांना परजीवापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाचे नियमित कीटकनाशकाने फवारणी करणे गरजेचे आहे. प्रजनन व्यवस्था. शेळ्यांच्या प्रजनन व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे. योग्य काळ. शेळ्यांच्या प्रजननासाठी योग्य काळ निवडावा. यामुळे करडांची उत्पन्नता वाढते. शेळी आणि बोकडाची निवड. प्रजननासाठी आरोग्यदायी आणि योग्य वयाची शेळी आणि बोकड निवडावी. प्रजनन नोंदी. शेळ्यांच्या प्रजननाच्या नोंदी ठेवाव्यात. यामुळे प्रजनन व्यवस्थापन सोपे होते. उत्पादन व्यवस्थापन. शेळी पालनातून मिळणारी उत्पादने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. दूध उत्पादन. शेळ्यांचे दूध संकलन आणि विक्री करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. मांस उत्पादन. शेळ्यांचे मांस उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन करावे. खत उत्पादन. शेळ्यांचे खत संकलन करून ते शेतीसाठी वापरावे. लोकर उत्पादन. शेळ्यांच्या लोकरांचे व्यवस्थापन आणि विक्री करावी. शेळीपालनाच्या या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्यास आपल्या शेळ्या निरोगी राहतील आणि उत्पादन क्षमता वाढेल. यामुळे शेळीपालन हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नक्कीच ठरेल. हातमोजे वापरण्याचे शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे फायदे.
कापसाचे हातमोजे वापरल्यामुळे हातांना काटे, धारदार वस्तू आणि विषारी रसायनापासून संरक्षण मिळते. हातमोजे वापरल्यामुळे हातांच्या त्वचेला हात शीतल राहतात आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळते. हातमोजे घालून काम केल्याने हातांना कमी त्रास होतो, ज्यामुळे कामाची क्षमता वाढते. कापसाचे हातमोजे वापरून शेतकरी आपले हात सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढते आणि आरोग्याचे संरक्षणही